नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 21 सप्टेंबर 2025. आज आपण पाहणार आहोत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025. यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आलेला आहे आणि जगभरामध्ये सर्वोच्च देश कोणते आहेत? तसेच देशात पहिल्यांदा अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण कोणत्या राज्यांनी केलेले आहे? हे देखील आज आपण पाहणार आहोत. आणि प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान हे चर्चेमध्ये का आहे आणि याची सुरुवात कधी झाली? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आता आपण कालच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. ने नुकतेच सुरू केलेला उपक्रम कोणत्या विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स डिव्हिजन. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. यामध्ये आपल्याला संपूर्ण अशी बद्दलची आणि ने आता नुकतेच जी काही एआय प्रणाली वापरलेली आहे, याबद्दलची आपल्याला माहिती मिळून जाईल. आता आपण आजचे दिनविशेष सुरू करूया. 21 सप्टेंबर हा जगभरामध्ये जागतिक शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. 21 सप्टेंबर 1968 रॉ याची स्थापना. रॉ याचा लॉंग फॉर्म आहे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. ही भारताची गुप्तचर संघटना असून सध्याचे प्रमुख आहेत पराग जैन. 21 सप्टेंबर 2022 आर-ई-सी याला महारत्न दर्जा प्राप्त झालेला आहे. आर-ई-सी ही भारताची 12वी महारत्न कंपनी बनली. आर-ई-सीची स्थापना ही 1969 साली झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण सविस्तरपणे आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहायला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, 99व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी साकारलेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 प्रभाकर पाध्ये, पर्याय क्रमांक 2 विश्वास पाटील, पर्याय क्रमांक 3 द फडणीस आणि पर्याय क्रमांक 4 पु ल देशपांडे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द फडणीस. आता थोडक्यात याबद्दलची माहिती पाहूया. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह हे वयाची 100 वर्ष पूर्ण केलेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार द फडणीस यांनी पहिल्यांदा साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह साकारलेले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 99व्या संमेलनाचे आयोजन सातारा या जिल्ह्यामध्ये होणार आहे. उद्योग व मराठी भाषा मंत्री आहेत उदय सामंत. तसेच 99व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत शिवेंद्रसिंहराजे भोसले, जे सध्या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री देखील आहेत. 99व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत विश्वास पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही दिवसांपूर्वी ऑलरेडी मराठी साहित्य संमेलन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. आपले जुने व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. प्रश्न क्रमांक 2 आहे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 39, पर्याय क्रमांक 2 37, पर्याय क्रमांक 3 38 आणि पर्याय क्रमांक 4 40. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 38. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 यामध्ये भारताचा 38वा क्रमांक आहे. हा इंडेक्स वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणजे विपो याद्वारे प्रकाशित केला जातो. 2024 मध्ये भारताचा 39वा क्रमांक होता आणि यावर्षी म्हणजे 2025 मध्ये भारताचा 1 क्रमांकाने प्रगती होऊन 38वा क्रमांक झालेला आहे. भारताचा GIS स्कोर आहे 38.2. पहिला क्रमांक आहे स्वित्झर्लंड आणि शेवटचा क्रमांक आहे नायगर, जो 139वा क्रमांक आहे. चीन 10व्या क्रमांकावर असून पहिल्यांदाच टॉप 10 मध्ये चीनने प्रगती केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, GII 2025 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 स्वित्झर्लंड, पर्याय क्रमांक 2 स्वीडन, पर्याय क्रमांक 3 अमेरिका आणि पर्याय क्रमांक 4 सिंगापूर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वित्झर्लंड. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 भारताचा 38वा क्रमांक. यामध्ये आता थोडक्यात माहिती पाहूया. अव्वल क्रमांकाच्या अर्थव्यवस्था आहेत
सलग 15व्या वर्षी स्वित्झर्लंडने अव्वल स्थान कायम राखलेले आहे. दुसरा क्रमांक आहे स्वीडन, तिसरा क्रमांक आहे USA, चौथा क्रमांक आहे रिपब्लिक ऑफ कोरिया, पाचवा क्रमांक आहे सिंगापूर, सहावा क्रमांक आहे युनायटेड किंगडम, सातवा क्रमांक आहे फिनलँड, आठवा क्रमांक आहे नेदरलँड, नववा क्रमांक आहे डेन्मार्क आणि 10वा क्रमांक आहे चायना. आणि हा जो चीन देश आहे, हा प्रथमच पहिल्या 10 मध्ये आता आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अर्थसहाय्य कितीवरून किती करण्यात आलेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत 1000 वरून 2000, 1200 वरून 2200, 2000 वरून 3000 आणि 1500 वरून 2500. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1500 वरून 2500. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यामध्ये 1000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ही वाढ केलेली असून या आधीचे अर्थसहाय्य होते 1500 आणि आता नवे अर्थसहाय्य असणार आहे 2500 रुपये दरमहा. 1000 रुपयाची ही वाढ आहे. याचा लागू दिनांक आहे ऑक्टोबर 2025. एकूण अतिरिक्त तरतूद यासाठी 570 कोटी रुपये करण्यात आलेले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये 4,50,700 दिव्यांग लाभार्थी आहेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यामध्ये 24,003 दिव्यांग लाभार्थी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या अशा वेगवेगळ्या योजनांबद्दलची माहिती विचारली जाते. त्यामुळे आपल्याला सविस्तरपणे सर्वच योजनांची माहिती असणं गरजेचे आहे. पुढचा प्रश्न आहे, देशातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करणारे पहिले राज्य कोणते? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 तेलंगणा, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तेलंगणा. तेलंगणा हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे ज्याने पहिल्यांदाच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्यात आलेले आहे. या वर्गीकरण समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती शमीम अख्तर यांनी केलेले आहे. या आयोगाने सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये एकूण 15% आरक्षणासाठी 59 अनुसूचित जाती म्हणजे SC समुदायांना 3 गटांमध्ये विभागण्याची शिफारस केलेली होती. अनुसूचित जातीचे 3 गटांमध्ये वर्गीकरण कोणत्या पद्धतीने केलेले आहे? तर गट 1 आहे 1% आरक्षण ज्यामध्ये 15 समुदाय आहेत. गट 2 मध्ये आहे 9% आरक्षण ज्यामध्ये 18 समुदाय आहेत आणि गट 3 मध्ये आहे 5% आरक्षण ज्यामध्ये 26 समुदाय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, अशा पद्धतीचे देशात पहिल्यांदाच कोणती घटना घडत असेल, तर त्याविषयीचे आपल्याला प्रश्न विचारण्याची टेंडन्सी सतत दिसून येत असते. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. देशात पहिल्यांदाच अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण हे तेलंगणा राज्याने केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच PM जनमन कधी सुरू करण्यात आलेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 15 नोव्हेंबर 2022, पर्याय क्रमांक 2 15 नोव्हेंबर 2023, पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी 2023 आणि पर्याय क्रमांक 4 2 ऑक्टोबर 2024. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15 नोव्हेंबर 2023. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच PM जनमन हा सध्या चर्चेतील मुद्दा आहे. कारण राज्यसभा अधिवेशनामध्ये यावरती चर्चा करण्यात आलेली होती. या योजनेची सुरुवात ही 15 नोव्हेंबर 2023 या दिवशी करण्यात आलेली होती. 18 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात राहणाऱ्या 75 विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांच्यासाठी ही योजना म्हणजेच हे महाअभियान सुरू करण्यात आलेले आहे. याचा उद्देश आहे आदिवासी समाजाला चांगले शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे. ही योजना 9 मंत्रालयाच्या सहकार्याने 11 प्रमुख उपक्रमांद्वारे राबवली जाते. PM जनमनसाठी एकूण 24,104 कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या सविस्तर अशा चालू घडामोडीवर आधारित आजचा एक प्रश्न पाहून घेऊया. GII म्हणजेच ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये प्रथमच टॉप 10 मध्ये कोणता देश सामील झालेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जपान, पर्याय क्रमांक 2 चीन, पर्याय क्रमांक 3 डेन्मार्क आणि पर्याय क्रमांक 4 सिंगापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे.
जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी याविषयी सविस्तर अशी बातमी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमचे एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.